जे आता काळाच्या पडद्याआड गेले, त्यांना आपण बसल्या जागीच आदरांजली वाहणार आहोत. आदरणीय अरविंद पिळगावकर, गंगाराम गवाणकर, दया डोंगरे, अतुल परचुरे, प्रिया मराठे यांच्या स्मृतीला सन्मानपूर्वक अभिवादन. त्यांच्या नाट्यसेवेने, मग ते संगीत असो, लेखन असो, अभिनय असो किंवा दिग्दर्शन असो, त्यांच्या नाट्यसेवेने मराठी रंगभूमीला नवे आयाम दिले. त्यांचं योगदान नाट्यरसिकांच्या आणि नाट्य क्षेत्रातल्या प्रत्येकाच्या मनात कायम जपलं जाईल. अनेकांसाठी प्रेरणास्थान असलेल्या आणि पुढीलांना नवी वाट चोखाळण्याची प्रेरणा देणाऱ्या या कलावंतांना मनपूर्वक आदरांजली. नमस्कार मंडळी. अतिशय कमी दिवसात केलेली कार्यक्रमाची जाहिरात आणि आजचा कामकाजाचा दिवस असताना कितपत प्रतिसाद मिळेल म्हणून हे मिनी थिएटर निवडलं. पण आमचा अतिशय सुंदर आणि इतका गोड अपेक्षाभंग केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. महाराष्ट्र नाट्यवेडा आहे, नाट्यप्रेमी आहे, हे तुम्ही इतकं सहजतेने आणि इतकं अगत्याने दाखवून दिलं, त्याबद्दल मनापासून आभार. आणि जो काही उशीर झाला, जी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, पण त्या सगळ्या गोड मानून तुम्ही राज्यगीतात सहभागी झालात, त्याबद्दलही धन्यवाद. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित आजचा हा मराठी रंगभूमी दिनानिमित्त होणारा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठी रंगभूमीच्या वैभवशाली प्रवासाचं दर्शन घडवणारा हा रंगसोहळा आता आपण अनुभवणार आहोत. व्हिजन समन्वय प्रस्तुत या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे श्रीनिवास नार्वेकर यांचं. अनेक मान्यवर कलावंत आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. त्यांच्या अदाकारीतून अभिजात नाट्यसंगीत, नृत्य आणि नाट्यप्रवेश अशी रंगपूजा आता संपन्न होणार आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने या सहभागी कलाकारांचंही स्वागत. दीपप्रज्वलनासाठी मान्यवरांना आमंत्रित करतो आहोत. संचालनालयाचे जर कोणी उपस्थित असतील तर त्यांच्यापर्यंत कृपया निरोप पोचवावा. मराठी रंगभूमीच्या शुभारंभाचा दिवस. मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे, भाव्यांच्या सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग सांगलीत झाला आणि महाराष्ट्र नाट्यकलेच्या या भरतमुनींनी मराठी रंगभूमीचा पाया रचला. हा प्रयोग मराठी रंगभूमीचा अरुणोदय. महाराष्ट्राला, मराठी भाषेला नाटकांची भव्य संपन्न परंपरा ज्यांच्यामुळे लाभली असे दूरदर्शी द्रष्टे विष्णुदास भावे, अण्णासाहेब किर्लोस्कर, देवल, खाडीलकर अशी सगळी मांदियाळी, ज्यांनी मराठी नाटकाला नवे आयाम दिले आणि या शुभारंभाची, मंगलतेची आणि प्रेरणेची पहिली घंटा निनादली नांदीच्या सुरांनी. आज ज्या नांदीने आपण कार्यक्रमाचा शुभारंभ करतो आहोत ती नांदी आहे नाटककार वासुदेव आपटे यांच्या संगीत महानंदा या नाटकातली. संगीतकार अरविंद पिळगावकरांनी रचलेली ही नांदी सादर करीत आहेत नीलाक्षी आणि ज्ञानेश पेंढारकर, अमोल बावडेकर, गिरिजाताई. ऑर्गन साथ आहे मकरंद कुंडले यांची आणि तबला संगत धनंजय पुराणिक. पद्मश्री नैनाताई आपटे. जय नटेशा स्ववशा, जय
जय नटेशा योषाधृत शीर्षा गौरी वशा जय नटेशा योषाधृत शीर्षा गौरी वशा श्रीनिशापतिकृत प्रकाशा श्रीनिशापतिकृत प्रकाशा जय नटेशा स्ववशा जय नटेशा गणासहित नाचतसे पुढती गणासहित नाचतसे पुढती गजानन चूचू छनन छनन गजानन चूचू छनन 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 जय नटेशा स्ववशा जय नटेशा अनंत दर कोंडविते गिरीचे अनंत दर कोंडविते गिरीचे दिगंतर भम 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 दिगंतर भम 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 जय नटेशा स्ववशा जय नटेशा मृदुंगडमरुहितसे करिति मधु मृदुंगडमरुहितसे करिति मधु रवतों तों तों तनन तनन नन रवतों तों तों तनन 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 जय नटेशा स्ववशा जय नटेशा योषाधृत शीर्षा गौरी वशा जय नटेशा योषाधृत शीर्षा गौरी वशा श्रीनिशापतिकृत प्रकाशा श्रीनिशापतिकृत प्रकाशा जय नटेशा स्ववशा जय नटेशा जय नटेशा जय नटेशा. लोककलांची आणि लोककलावंतांची फार मोठी आणि जुनी परंपरा आहे. या परंपरेत नटराजाला वंदन, गणाला वंदन हे करत आजच्या कार्यक्रमामध्ये नाट्यसंगीत, नृत्य, अभिनय हे सगळंच आहे. अर्थातच मूळ गाभा जो आहे तो आहे नाट्य. नेहमी हा उल्लेख होतो की मराठी माणसाला 2 गोष्टींचं वेड आहे, ते म्हणजे राजकारण आणि नाटक. मात्र या 2 वेडांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. राजकारणातलं नाट्य हा काही आजचा विषय नाही. रंगमंचावर खेळलं जाणारं नाटक हे पाहणाऱ्याला आणि करणाऱ्यालाही निखळ आनंद देतं. या आनंदाचा पुनःप्रत्यय देणारे काही आविष्कार आज होणार आहेत. 1880 ते 1930 हा काळ संगीत रंगभूमीचं सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. त्याचं स्मरण करत सुरुवात आपण नांदीने केलीच. आता त्यानंतर ज्या प्रयोगशीलतेला प्राधान्य देत मराठी रंगभूमी नावारूपाला आली, वर्धमान झाली, त्या वेगवेगळ्या प्रयोगांची दखल घेत आपण पुढे जाणार आहोत. आणखी एक नांदी, पण ती आता आपल्यासमोर नृत्याविष्कारातून मांडतो आहोत. स्त्री कलाकार सादर करत असलेली ही नांदी आज आपल्यासमोर हे सगळे दिग्गज सादर करत आहेत. आणि नृत्याविष्कार गायत्री दीक्षित आणि तिचे सहकार. रत
चरणी सांगवान भासा केला सांगवान भासा केला रविचंद्र लटकती प्याला रविचंद्र लटकती प्याला जणू झुंबर सुबक छताला जणू झुंबर सुबक छताला मग अंतरली ती धरणी मग अंतरली ती धरणी प्रभो विभो तव चरणी प्रभो विभो तव चरणी बाहुले मनुष्य केले बाहुले मनुष्य केले त्या अनेक रूपे विधने त्या अनेक रूपे विधने परिसूत्रे त्यांची सगळी परिसूत्रे त्यांची सगळी नाचविसे आधी धरुनी नाचविसे आधी धरुनी प्रभो विभो प्रभो विभो सदा ढकिते तव चरणी प्रभो विभो सदा ढकिते तव चरणी मनची स्तुती हो रथ चरणी मनची स्तुती हो रथ चरणी प्रभो विभो प्रभो विभो सदा ढकिते तव चरणी प्रभो विभो सदा ढकिते तव चरणी सदा ढकिते तव चरणी सदा ढकिते तव चरणी भूमीचा कलेचा आईकडून लाभलेला वारसा हा नुसता जपला नाही तर साधना करत तो जपला स्वतःच्या प्रतिभेने सिद्ध केला काळाचा एक फार मोठा पट ही साधना रंगमंच छोटा मोठा पडदा असं माध्यमांचं वैविध्य भूमिकांचं वैविध्य यातून रसिकांसमोर प्रकट होत राहिली आहे आणि त्याचं नाव पद्मश्री नयनाताई. 2 नाट्य प्रवेशांचा फार सुंदर संगम नयनाताई आपल्यासमोर मांडणार आहेत. संगीत बावनखणी आणि संगीत भावबंध. सुखदेव जाऊ नका. शपथ आहे तुम्हाला शपथ आहे तुम्हाला तुमच्या गानविद्येची शपथ आहे तुम्हाला तुमच्या गुरुची होलाजीरावाची. जाऊ नको रे मनारंजना सुख सदरा सोडूनिया. जाऊ नको रे मनरंजना जाऊ नको रे मनरंजना सुख सदरा सोडूनिया. सुख सदरा सोडूनिया. गायन हे देवन वसंत हा बहरू दे या समया बहरू दे या समया बहरू दे या समया. फुलवी तू फुलमया फुलवी तू फुलमया साथ तुझी देई साथ
रंगा रंगारे मला रंगा मला रंगा मला रंगा मला रंगा मला रंगा. खरंच काहीच का अर्थ नसतो. मी दिसते तशी नुसती बोलभांड आहे का? म्हणजे या वयात बाबा लग्न करायला तयार झाले, मग अजून सुद्धा मी त्यांना काही बोलू नको का? माझ्या मनाची कशी घालमेल चालली याची बिचाऱ्या मालूताईला कल्पना तरी आहे का? परमेश्वरा, या संकटातनं आम्हाला लवकर मुक्त कर, लवकर मुक्त कर. सकल चराचरिया सकल चराचरिया तुझा से निवास. सकल चराचरिया तुझा से
करणारा नाही तर तो समाजसुधारकही आहे. आणि या नाटककारांनी कोणताही आव न आणता समाज सुधारणेचं कार्य केलं आणि त्यांची लेखणी हे त्यांचं शस्त्र होतं. समाजातल्या विकृत परंपरा विनोदाच्या माध्यमातून त्यांनी मांडल्या. विनोद त्यांनी शस्त्र म्हणून वापरलं आणि अशी दमदार आणि तेजस्वी लेखणी होती राम गणेश गडकरी यांची. नाटक संगीत एकच प्याला आणि आपला नाट्यप्रवेश आपल्यासमोर सादर करण्यासाठी रंगमंचावर आमंत्रित करतो आहोत ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले आणि त्यांच्यासोबत मकरंद पाटील. रथ कुठलाही असून दे चालतोय तो बरं अर्थ आहे. नाही म्हटलं आता जरा या जागी बसून कार्यक्रम तोच सुरू करूया. इथे काय वाईट होतं? नाही ते चांगलंच आहे पण जागा कुठलीही असली तरी उत्साहवर्धनीचा आनंद घेता आला पाहिजे ही सवय पहिल्यापासून लागली पाहिजे म्हणून काढा. वा वा मन प्रसन्न प्रसन्न आनंद आनंद. हो बस बस. आधी होतू तर दे मग बस म्हणा. आता कधी म्हणणार बस? बस सावकाश. अरे घाई करू नका. हो. घ्या घ्या. काय झालं? दारू वाईट, एकदा घेतली की सुटत नाही म्हणे. तुम्हाला सांगू का भगीरथ, हा. दारू बद्दल बडबडणाऱ्यापैकी पुष्कळांना दारू ही काय चीज आहे हेच मुळात माहीत नसतं. दारू ही काय मी म्हणतो सुटत नाही. एकदा घेतली की सुटत नाही, एकदा घेतली की सुटत नाहीच. पण तेवढ्यानं दारू वाईट कशी काय ठरते? मला सांगा भगीरथ, तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात ना? म्हणजे गंमत केली हो जरा. तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात. 4 दिवस परीक्षा देऊन एकदा पदवी मिळवता. ही कायमच्या अंगाला चिकटते की नाही? हो. म्हणून पदव्या घ्यायचं कोणी टाकले का? तशीच बायको 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 नुसती एकदा माळ घातल्यानं उभा जन्म बायकोचा लपेदा अंगाला बिलकतो. म्हणून बायका करायचं कोणी टाकले का? तुमची पदवी वाईट नाही, तुमची बायको वाईट नाही, मग आमची दारूच तेवढी वाईट का? तरी राम, अहो या 3 गोष्टींचं साम्य जुळलं म्हणून सर्वांशी तुलना कशी होईल? सुंदर स्त्रीच्या प्रेमापुढे मदिरेची काय किंमत आहे? पुन्हा बोला काय? सुंदर स्त्रीच्या प्रेमापुढे मदिरेची काय किंमत आहे? कसलं प्रेम म्हणे? अरे प्रेमात काय जीव आहे? प्रेमामध्ये राजा सुद्धा अगदी गुलाम होतो. मदिरेमुळे गुलाम सुद्धा कसा अगदी राजासारखा स्वतंत्र. मदिरेमुळे काही सुचेनासं होतं, प्रेमामुळे काही सुचेनासं होतं. मदिरेमुळे कल्पनाशक्ती अनिवार्य वाढते. प्रेमामध्ये प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात. मदिरेच्या जोरावर सगळ्या जगाला लाथ मारता येते. प्रेमामुळे रात्रीच्या रात्री झोपे वाचून काढाव्या लागतात. मदिरेमुळे रात्रीच काय दिवस सुद्धा चांगले झोपेच. बोला बोला बोला. आता काय बोलणार? काही बोला. तुमची ही असली मतं ऐकल्यावर वाटतं की प्रेमामुळे हा जो हल्ली
प्रीतिविवाहाचा प्रघात पडत चाललाय त्याला तुम्ही प्रतिकूलच असणार. बिलकुल प्रतिकूल, बिलकुल. असं बघा भगीरथ, रंगभूमी आणि प्रेक्षक यांच्यामध्ये एक धगधगीत दिव्यांची अग्निरेषा उभी असते. स्वप्नसृष्टीची ही मर्यादा ओलांडून प्रीतिविवाह सत्यसृष्टीमध्ये उतरले की त्याचे पोरखेळ निम्मे दरानं देखील बघण्याच्या लायकीचे लोक म्हणतात नाटक हे संसाराचं चित्र आहे, पण मी तर म्हणतो अलीकडचे संसार आहेच पुढे नाटकाचं चित्र बनायचं. प्रीतिविवाह प्रीतिविवाहाच्या पूर्वार्धाचा उत्तरार्धाशी काडी इतकाही संबंध नसतो, किंवा असलाच तर तो काडी इतकाच असतो. प्रीतिविवाह हा एक द्वंद्व समास असून त्याचा विग्रह वकिलाखंड करून घ्यावा लागतो. घ्यायचा दाना घेऊन दे, तुम्ही या. तळीराम, काय झालं एकदम? नाही प्रश्न विचारतोय. हळू विचारा, माझं एकदम काहीतरी माझं सावकाश. बोला बोला बोला. तळीराम, मदिरेचा नीतिमत्तेशी संबंध काय स्वरूपाचा असतो? काय झालं? नाही बोलणार आहे मी. बोलतो. काय प्रश्न विचारला तुम्ही हो? विश्वविद्यालय, हुशारी असलीच पाहिजे तेवढी. पुन्हा विचारा, पुन्हा विचारा. मदिरेचा नीतिमत्तेशी संबंध काय स्वरूपाचा असतो? ऐका, मद्यपान नीतिमत्तेला फारच पोषक असतं. मद्यपे कधी खोटं बोलत नाही, कारण त्याला खोटं रचून सांगताच येत नाही. तो कधी कोणाजवळ चहाडी करत नाही, कारण त्याला मागे कोण काय बोललं याची आठवणच नसते. तो कधी कुणाचाही विश्वासघात करत नाही, कारण त्याच्यावरती कोणी विश्वासच ठेवत नाही. घ्या 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 घ्या. ह्याच्यात खंड नको पडायला ते. आणि बरं का, चोरीच्या बाबतीत तर बेटा अगदीच अजाण बरं का. कसं? तुम्हाला सांगतो, एकदा आमच्या मैफिलीत, आमची मैफल म्हणजे तुम्हाला मैफल म्हटल्यावर डोळ्यासमोर आणि काटेर आहे. काय बोलत होतो मी एकदा? असं होतं, कधी कधी मुद्द्याचं राहून जातं. मुद्दा काय होता? मैफिल. मैफिल. एकदा आमच्या मैफिलीमध्ये माझ्या एका मित्रानं माझ्या बोटातली दारूची, आपलं दारूची कोण म्हणतंय बघितलं, माझं येतं कधी कधी असं, म्हणजे माझ्या एका मित्रानं माझ्या बोटातली अंगठी मोठ्या शिताफीनं चोरली. हो. आणि दारूच्या धुंदीत पुन्हा माझ्याकडेच ठेवायची. आणि बरं मलाच बजावून सांगितलं, कोणाला सांगू नकोस, माल चोरीचा आहे म्हणाला. छान छान. या दोघांनाही आनंद. म्हणजे फळ एकाला चोरी केल्याचं आणि दुसऱ्याला चोरी सापडल्याचं. पण मी काय म्हणतो, काही म्हणा, दारूमुळे माणसाची तुम्ही काही करू नका. तुम्हाला काय म्हणायचं ते माझ्या लक्षात आलेलं आहे. कर्तबगारी म्हणायचं का तुम्हाला? ती कमी होती, हे खरं आहे ना. सध्या तुम्हाला थोडी जास्त झाली आहे, खरं आहे. हो. मला वाटतं तुम्ही निघा आणि येत चला वरचे वर. एक लक्षात ठेवा, या घरामध्ये नवीन पिणाऱ्याला स्वतःच्या आबरूबद्दल भिण्याचं काही कारण नाही. नवशिक्याच्या आबरूला आम्ही 4-6 महिने जपत असतो. मग पुढे ज्याचा त्यालाच आपल्या आबरूबद्दल विधी निषेध राहत नाही. तळीराम, अब्रू, कीर्ती यासारख्या गोष्टीची मला अजिबात चाड नाहीये. भर चौकात जरी पीत बसायला सांगितलं तरी मी तयार आहे. बस 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 बस. तुम्ही काय बसलात? बस म्हणालात ना.
आता चौकात बसायचं. हा काय म्हणतोय, नाव काय तुमचं? भगीरथ. जरा सोपं पाहिजे. तुम्ही तरी काय ठेवणारे वेगळे. काय बोलत होतो मी? मुद्दा. हा आलं लक्षात. हा काय भगीरथ हा. की तुमच्यासारख्या उत्सव दुसऱ्या पुत्र बघा तुमच्यासारखं होते. विचार करायचा नाही, सोडायचं नाही, सावकाश. तुमच्यासारख्या उत्साही तरुणाची माणसाची आम्हाला गरज आहे. या तुम्ही आता. हो हो. तिथे कुठे निघालात? घर आहे ना. घर आहे पण ते तुमचं नाही. हो. चला तुम्हाला मी योग्य दिशेला लावून देतो. आता याचं ओळायचं आणि कुठे इकडे तिकडनं बघता सरळ चालत जायचं. हा. माझ्या स्वभावासारखं सरळ चालत जा आणि एखाद्या घरात ना आला या असे शब्द ऐकू आले की समजायचं आपलं घर आहे. आलात या आतमध्ये जायचं. पुढे आपोआप होईल जे काय व्हायचं. या तुम्ही. हो हो या येत चला. चांगल्या सवयी लागल्या बाई. पाहिलं, आयुष्यभर दारूला पाठिंबा देणारा तैरा शेवटी आपल्या मित्रांच्या सोबत शेवटची इच्छा काय व्यक्त करतो ते आता बघा. हो ना. मी गेल्यावर माझ्या घरात दारूचा गुत्ताच काढा. त्याचं नाव तळीराम मद्यालय असं ठेवा. ते अहोरात्र उघडं ठेवण्यासाठी सरकारकडनं खटपटी करून परवानगी काढा. म्हणजे आडल्या पडल्यांची गोरगरिबांची अडचण होणार नाही. या मद्यालयामध्ये गोरगरिबांना गोब्राह्मण या मद्यालयामध्ये गोरगरिबांना गोब्राह्मणांना फुकटात दारू पाहिजे. विद्यार्थ्यांना निम्मे दराने दारू विका. तरुण पिढीवरच माझी पुढची सगळी भिस्त आहे. माझ्या घरातल्या बाटल्या ग्लासेस एखाद्या कुटुंब वत्सल दारूबाजाला द्या. माझ्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी एखाद्या सत्पात्र ब्राह्मणाला सडकून दारू पाजा. गोप्रदान करण्याऐवजी भुसांचे तरापे करून नदीत सोडा. म्हणजे त्यावर बसून वैतरणा नदी पार करून मी स्वर्गापर्यंत जाईन. कराल ना माझी शेवटची इच्छा पूर्ण? कराल ना? हो म्हटलंच पाहिजे. न केली तर माझी आशा गुंतून मी भूत होईल. मला मुक्ती मिळणार नाही. तेव्हा कराल ना? आता मी घेतो, तुम्ही घ्या.